यामध्ये मार्गदर्शन कुणाचा विरोधी पक्ष महोदय नेते आपण घेतोय, सगळं ICMR जे म्हणेल ते ब्रह्मवाक्य आपण मानून त्या ठिकाणी चालतो. त्यामुळे ICMR या विचारांनी, ICMRच्याच सूचनेनी आणि ICMRच्याच ज्या काही मार्गदर्शक सूचना राहिलेल्या आहेत त्या पद्धतीनं केंद्र शासनाचे जे कोणी वेगवेगळी मंडळी त्या ठिकाणी या संदर्भात मार्गदर्शन करण्याला स्वास्थ्य मंत्रालयाच्या वतीनं यायची, त्यांच्याच मार्गदर्शनाने आपण सर्व प्रोटोकॉल्स फॉलो केलेले आहेत. त्यामुळे मी सुरुवातीला या निमित्ताने हे सांगेल की सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय ह्या अशा स्वरूपाने आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. मी काही आकडेवारीत जाणार नाही की जे काही त्यांनी सांगितले आजची जी काही परिस्थिती आहे ती रोज आपण पाहतोय त्याच्यावरही मी जाणार नाही की आजचा किती आकडा आहे, किती झालाय, काय झालंय, परंतु मी ठळक काही जे प्रश्न उपस्थित केले त्यावर मी माझं या ठिकाणी भाष्य करू इच्छितो. प्रामुख्याने मी हे सांगेल की अध्यक्ष महोदय, आपल्याला जी काही संख्येच्या संदर्भाने सांगितलं तर त्या बाबतीत आपल्या या राज्याच्या अनुषंगाने प्रामुख्याने मला हे सांगितलं पाहिजे की या व्यवस्थे एक आपल्या जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेच्या संदर्भातला महत्वाचा मुद्दा मी पहिल्यांदा बोलेन, कारण जसे जसे त्यांचे मुद्दे ते मी लिहून घेतले होते. विरोधी पक्ष नेते या निमित्ताने सांगितलंय की साधारणपणे 9,000 केसेस यामध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, साधारणपणे मी हे सांगू इच्छितो की जे काही ऍक्टिव्ह पेशंट्स ऍडमिटेड आहेत एका ठराविक तारखेच्या दृष्टिकोनातून ही जी काही माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, यामध्ये मी प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये साधारणपणे 18% पेशंट्स आहेत. इतर जे पेशंट्स आहेत अध्यक्ष महोदय हे सगळे काही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, काही आपल्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही आपल्या मेडिकल कॉलेजेसचे जे काही हॉस्पिटल्स आहेत ते आहेत आणि काही आमच्या DHSचे हॉस्पिटल्स आहेत. अध्यक्ष महोदय, या सगळ्या माध्यमातून मला आपल्याला सांगायचं की जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये 18% पेशंट्स आहेत आणि तेवढ्याच पेशंट्सला जो काही आकार किंवा जो काही फीस भरावी लागली असेल ती आहे. बाकीचे सगळे पेशंट्स यांना महात्मा ज्योतिबा फुले नाही परंतु अध्यक्ष महोदय त्यांना 100% मोफत व्यवस्था राज्य शासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे, हे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे. 100% म्हणजे 18% एकूण पेशंट्सच्या 18% पेशंट्सला प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागले. अध्यक्ष महोदय, या पेशंटची संख्या आणि सगळं मी पटलावर ठेवेल, कारण त्या सगळ्या गोष्टी आहेत, मी सगळ्या वाचून त्यात वेळ घेऊ इच्छित नाही. आणि त्या दृष्टीनं मला एक सांगितलं पाहिजे की या सगळ्या माध्यमातून सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये, ह्या योजनेमध्ये 977 पॅकेजेस आहेत जे फ्री आहेत. आणि अध्यक्ष महोदय, जे इन्शुरन्सच्या कडून पैसे हे गव्हर्नमेंटच्या 1000 हॉस्पिटल्सला जातात. अध्यक्ष महोदय, पूर्वीच्या सरकारमध्ये जर 450 हॉस्पिटल्स होते तर आम्ही ते आता 1000 हॉस्पिटल्स केले आणि 1000 हॉस्पिटल्स करून अध्यक्ष महोदय त्यांना आपण मोफत व्यवस्था 977 पॅकेजेसच्या दृष्टिकोनातून आपण देतो आहोत. आणि अध्यक्ष महोदय, म्हणजे आम्ही आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भात अधिकाधिक रुग्णांना लाभ मिळावा या दृष्टिकोनातून आहे. आणि अध्यक्ष महोदय, मी हेही सांगेल की त्या पुढे जाऊन नुसतं आम्ही तेवढंच ठेवलं नाही तर पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रंगाच्या रेशन कार्ड पुरतं न ठेवता हे व्हाईट रेशन कार्ड म्हणजे जो
आर्थिक उच्च श्रेणीतला आमचा घटक असेल, अध्यक्ष महोदय, त्यांना सुद्धा म्हणजे 11.5 कोटी लोकांचं 100% इन्शुरन्स काढण्याचं काम अध्यक्ष महोदय राज्य शासनाच्या वतीनं करण्यात आलं. आणि हे महाराष्ट्र एकमेव देशातलं असं राज्य आहे की 100% गव्हर्नमेंटनी इन्शुरन्स केलेलं आहे. आणि मी सभागृहाला या निमित्ताने विनंती करेल की खऱ्या अर्थाने सर्व दुर्धर आजार, तुमच्या हार्टच्या पेशंट असो, किडनी ट्रान्सप्लांटचे पेशंट असो, स्ट्रोकचे पेशंट असो, अध्यक्ष महोदय, कोणताही दुर्धर आजार असो, त्या सर्वांना मोफत 1000 हॉस्पिटल्समध्ये व्यवस्था करण्याची व्यवस्था आहे. यामध्ये अध्यक्ष महोदय, मी महात्मा ज्योतिबा फुलेच्या अनुषंगाने सांगितलं, त्यांनी जसं सांगितलं की अध्यक्ष महोदय मी काय केलेलं, अध्यक्ष महोदय यामध्ये बोलू नका. अध्यक्ष महोदय साधारणपणे 20 पॅकेजेस अध्यक्ष महोदय यामधले असे आहेत की जे अध्यक्ष महोदय श्वसनाशी संबंधित आजाराचे पॅकेजेस आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या सगळ्या पॅकेजेसच्या संदर्भात सुद्धा कंपल्सरीला लाभ मिळालाच पाहिजे अशीच व्यवस्था आहे. अध्यक्ष महोदय, शेवटी मी तुम्हाला एक जबाबदारीने सांगतो की यामध्ये उद्देश राज्य शासनाचा काय आहे की प्रामाणिकपणे जनतेला मदत करण्याचा उद्देश. आता यामध्ये मी सांगतो ना, 18% लोकांनी अध्यक्ष महोदय स्वतःच्या खिशातून पैसे भरलेले आहेत, बाकीच्यांना नाही. आणि अध्यक्ष महोदय यामध्ये सुद्धा मी एकदा महात्मा ज्योतिबा फुले संपवतो आणि नंतर मग पुढचा मुद्दा सांगतो. पण अध्यक्ष महोदय, या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आपण 100% महाराष्ट्र कव्हर केलं, दुर्धर आजारांना त्यात समावेश केलं. अगदी आपले कर्मचारी वगैरे अगोदर स्वतः खर्च करायचे आणि नंतर अध्यक्ष महोदय त्यांना रिएम्बर्समेंट घ्यावी लागायची, त्यात भरपूर वेळ लागायचा. अध्यक्ष महोदय, आता महाराष्ट्र शासनाचा 100% कर्मचारी आणि सगळेजण या योजनेमध्ये सहभागी आहेत आणि इन्शुरन्स कंपनी डायरेक्टली त्यांना सिमलेस पद्धतीनं, म्हणजे कुठलाही त्रास न होता त्यांना त्या ठिकाणी पैसे भरण्याची व्यवस्था अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केली जाते. आणि म्हणून मी हे सांगेल की आता येतो प्रश्न की ज्यांनी पैसे भरले त्यांची सुद्धा पैसे, ज्यावेळी अध्यक्ष महोदय मी सांगितलं सुरुवातीलाच की महाराष्ट्रात पहिल्यांदी संख्या वाढली आणि म्हणून नवीन प्रश्न निर्माण होत होते. जसे प्रश्न निर्माण होत होते तसे काही त्याच्यावरचे सोल्युशन्स आम्ही काढत होतो. मग त्यातलं पहिलं सोल्युशन काय काढलं की ज्यावेळेस पहिल्यांदा कळलं की नानावटीमध्ये काही 10 लाख 5 लाख 15 लाख बिल्स यायला लागले, आम्ही त्यात बैठक घेऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना या सगळ्या संदर्भातलं माहिती देऊन अध्यक्ष महोदय या संदर्भात पहिलं कॅपिंग करणारं राज्य देशामध्ये जर कुठलं होतं तर ते महाराष्ट्र राज्य, हे मी या निमित्ताने सांगेन. महाराष्ट्र राज्याची अध्यक्ष महोदय जी पुरोगामित्व आहे आणि ज्याचं अनेक योजना जी कॉपी करण्याचं काम देशाच्या अनेक राज्यांनी केलं, त्यामध्ये आपण 4000, 7500, 9000 या पद्धतीचं साधारण बेड्स, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्स अशा स्वरूपाने हे केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये सुद्धा ज्या काही बारकावे होते सगळे की पीपीई किटचा काय भाव असावा किंवा रेट असावा, या सगळ्या संदर्भातल्या बारकाईने लक्ष देऊन कुठेही छुपे कॉस्ट लावू नये या संदर्भातली काळजी सुद्धा घेण्यात आली. हे सुद्धा पाळलं जात नव्हतं. अध्यक्ष महोदय, मी आरोग्य मंत्री या नात्याने अक्षरशः काही मोठ्या हॉस्पिटल्सला रात्री जाऊन भेटी देऊन त्यांना सांगितलं, नाही पाळलं म्हणून दुसऱ्या दिवशी नोटिसेस दिल्या आणि यावर कंट्रोल केला. त्यावर नाही थांबलं तर अध्यक्ष महोदय आम्ही ऑडिटर्स नेमले, स्पेसिफिक डेझिग्नेटेड अधिकारी नेमले की बाबा तुम्ही फक्त 80% बेड्स आपल्याला मिळतात का नाही बघा. बेड्सचा ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस 80% गव्हर्नमेंटला बेड्स मिळाले पाहिजेत, 20% त्यांनी काय लावायचे असतील ते रेट्स लावा. अध्यक्ष महोदय, बऱ्याचदा काही श्रीमंत लोक 20% सुद्धा ऍडमिशन घेतात आणि त्यामुळे काही जास्तीचे बिल्स लावले जातात, ते 20% मधले बिल्स असतात, हे मी या निमित्ताने सांगेन. मी आजही खात्रीपूर्वक एवढाच विश्वासाने सांगेल की जे काही ऑडिटर्सला सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पूर्ण त्यांचं ट्रेनिंग घेऊन की कशा स्वरूपाने बिल्स तपासा. मी काल पुण्यामध्ये होतो, माननीय अजितदादांनी वगैरे जी काही आम्हाला बैठक लावून तिथं बोलवलं होतं, त्यांच्या मागच्या काही दिवसांमध्ये ज्यावेळेस ऑडिटर्स आम्ही नेमले त्यामध्ये अध्यक्ष महोदय ऑडिटर्सच्या तपासणीमुळे जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी जास्तीचे बिल लावले होते 1 कोटी रुपये पर्यंतचं रक्कम अध्यक्ष महोदय या तपासणीमध्ये वाचवण्याचं काम ऑडिटर्सनी केलेलं आहे. आणि त्यामुळे हेतू अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्वाचा लक्षात घेतला पाहिजे की हेतू चांगला आहे.
कॅपिंग करण्याचं काम केलं, हा पेशंट सेंट्रिक डिसिजन आहे. अध्यक्ष महोदय, एमजेपी जेवायचा निर्णय पूर्ण राज्यभरामध्ये घेतला, तो पेशंट सेंट्रिक आहे. कारण कोमॉर्बिडिटी असलेल्या पेशंट्सला जास्त धोका आहे. आणि यामुळे अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सुद्धा जे काही कोमॉर्बिड असतील, मग कुणाला हृदयाचा त्रास असेल, कुणाला अन्य काही गोष्टी असतील, अध्यक्ष महोदय ते सगळे जे काही आजार आहेत त्यामध्ये मोफत केले जातात. हे मला आपल्याला सगळ्यांना नम्रतेने सांगितले पाहिजे. अध्यक्ष महोदय, प्रामुख्याने या सगळ्या गोष्टींमध्ये जसं आपण बिलांच्या संदर्भात झालं, तसंच अँब्युलन्सचा एक मुद्दा जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काढला. अँब्युलन्स अध्यक्ष महोदय, मी सांगेल की आम्ही ज्या पद्धतीनं सुरुवातीला की ज्या काही 10,000 हजार रुपये बिल घेण्यात आले अँब्युलन्सचे, ज्यावेळेस लक्षात आलं, प्रश्न लक्षात आला की अध्यक्ष महोदय आम्ही त्याच्यावर उत्तर शोधले आणि निर्णय घेतले. आणि त्यामध्ये अध्यक्ष महोदय आरटीओनी स्पेसिफाय केलेले रेट्सच त्याला लावायचे आणि कलेक्टरनी 100% रिक्विजिशन करायच्या सगळ्या प्रायव्हेट अँब्युलन्सेस, कार्डियक अँब्युलन्सेस सुद्धा रिक्विजिशन करायच्या आणि मोफत 100% ₹0मध्येच पेशंट्सला वहन करण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्था करायची. अध्यक्ष महोदय, हा सुद्धा एक अँब्युलन्सचा एक दूरगामी परिणाम करणारा एक महत्वाकांक्षी निर्णय सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे प्रत्येक कलेक्टर्सनी गरजेप्रमाणे अँब्युलन्सेस रिक्विजिशन करतायत, केल्या जात आहेत. आणि या उपर सुद्धा कुणाच्या काही तक्रारी असतील तर तक्रारीचा स्वागत आहे, एवढं मी नेहमीच सांगत आलेलो आहे की याबद्दल कुणाचंही काही मत दुमत नाहीये. कोरोना या विषयावर राजकारण करण्याचा अजिबात विषय नाही. आणि त्यामुळं कुठलीही चांगली सूचना असेल ती कधीही अर्ध्या रात्री दिली तरी त्याचं स्वागत केलं जाईल, हाच विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो. अध्यक्ष महोदय, प्रामुख्याने मला हे सांगितलं पाहिजे की साधारणपणे असं सांगण्यात आलं की मुख्यमंत्री महोदय मुंबई पुरतं बघतात, उपमुख्यमंत्री महोदय पुण्यापुरतं बघतात. मी या ठिकाणी शासनाच्या वतीनंच सांगेल की मुख्यमंत्री महोदयांचा एक आठवडा सुद्धा मागच्या 5 महिन्यातला असा गेला नाही की ज्यावेळी त्यांनी कलेक्टरची VC वर सगळ्या आढावा घेतला नाही, असा एक सुद्धा आठवडा गेला नाही. हे सुद्धा मी तेवढ्याच जबाबदारीने सांगतो. म्हणजे प्रत्यक्ष तिथंच गेलं पाहिजे अशी गरज नाही. आम्ही जी काही फील्डची परिस्थिती आहे ती आम्ही नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांना वारंवार सांगत होतोच, परंतु त्यांच्या काही व्यक्तिगत आहेत विषय काही जे आपल्यालाही माहिती आहे, तो कोमॉर्बिडिटी आहेत वगैरे, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय मला म्हणायचं की असं कुठलाही विषय नाही की कुणाला कुठल्या एखाद्या विभागात जिल्ह्यापुरतं शहरापुरतं अध्यक्ष महोदय मर्यादित राहिलं. त्यामुळे सगळे कामं माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा या वयामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन स्वतः दौरे केले आणि त्यामुळे कुठल्या एका विशिष्ट जिल्ह्याला वाऱ्यावर सोडलं. औरंगाबादमध्ये स्वतः पवार साहेब गेले होते, सोलापूरमध्ये गेले होते, सगळ्या जिल्ह्यांमध्ये गेले होते. आणि त्यामुळं नाही गेले होते, आम्ही सगळे बरोबर होतो. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की अध्यक्ष महोदय एखाद्या विशिष्ट जिल्ह्यापुरतं कुणी बघतंय अशातला कुठलाही भाग नाहीये. आम्ही टीम वर्कने अध्यक्ष महोदय सगळं काम करतो आहोत, हे मला या निमित्ताने आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळं या सगळ्यांच्या व्यतिरिक्त मी आपल्याला सांगेल अध्यक्ष महोदय, टेस्टच्या संदर्भाने जर आपण टेस्टच्या संदर्भाने जर बघितलं तर सर्वाधिक टेस्ट करणारं अध्यक्ष महोदय आपण सुद्धा प्रयोगशाळेमध्ये एक प्रयोगशाळा होती अध्यक्ष महोदय, फक्त एक. या एक प्रयोगशाळेवरून शासकीय प्रयोगशाळा अध्यक्ष महोदय 311 आहेत. जवळजवळ या सगळ्यांची उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेले झूम कॉलवर केले असतील, परंतु अध्यक्ष महोदय एकावरून 311 वर शासकीय प्रयोगशाळा नेल्या आणि 93 खाजगी 404 एकूण आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की पुण्यामध्ये काल आम्ही होतो तर पुण्यामध्ये पर मिलियन टेस्ट किती केलेल्या असाव्यात? पर मिलियन टेस्ट अध्यक्ष महोदय लाखाच्या वर टेस्ट केल्यात. आणि तो देशामध्ये सर्वात जास्त टेस्टिंग करणारं शहर जर कुठलं असेल तर ते पुणे शहर आहे. हे सुद्धा मी या निमित्ताने जबाबदारीने सांगेन. हे आकडे मी जबाबदारीने सांगतोय आणि त्या दृष्टिकोनातून माझं आपल्याला सांगणं आहे की मुंबई असो पुणे असो 60, 65, 70 हजार मुंबईनी सुद्धा पर मिलियन टेस्ट केलेले आहेत. कुठेही महाराष्ट्र हे देशाच्या सरासरी पर मिलियन टेस्ट पेक्षा जास्त
अध्यक्ष महोदय टेस्ट करणारा अध्यक्ष महोदय जिल्हा आहे, राज्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या सगळ्या गोष्टी टेस्टिंगचा जो काही मुद्दा सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितला ते जरूर योग्य आहे. आम्ही आता RT-PCR टेस्ट मी पुन्हा जबाबदारीने सांगेल की शासनाची जेवढी काही व्यवस्था आहे त्यामध्ये 100% कॅपॅसिटी युटिलायझेशन शासनाच्या लॅब्सचं केलं जात आहे. प्रायव्हेट कदाचित कमी जास्त केले जात असतील आणि त्यामुळे अँटीजन टेस्ट केल्या जात आहेत. अँटीजन टेस्ट मोठ्या पद्धतीने वाढवण्याचा निर्णय घेतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये मागणी येते. अध्यक्ष महोदय या अँटीजन टेस्टचे किट्स आता आम्ही पूर्ण विकत घेण्याची व्यवस्था केलेली आहे मोठ्या संख्येने आणि त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे. अध्यक्ष महोदय मी या सगळ्या टेस्टच्या संदर्भाने एक नक्कीच जरा खेद व्यक्त करेल. खरं तर काल माननीय जावडेकर साहेबांबरोबर पुण्यामध्ये आमची बैठक झाली. मी त्यावेळी सुद्धा त्यांना सांगितलं की 1 सप्टेंबर पासून 100% सपोर्ट जो काढून घेण्याचं काम होतंय ते होऊ नये. साधारणपणे म्हणजे पीपीई किट्स मिळणार नाहीत, मास्क मिळणार नाहीत, RT-PCRच्या किट्स जे केंद्र सरकार देत होतं ते आम्ही देणार नाही. अध्यक्ष महोदय व्हेंटिलेटर आता देणार नाही. अध्यक्ष महोदय आता संख्या वाढतीये. अशा वेळेस मी जावडेकर साहेबांना विनंती केली की कुठल्याही परिस्थितीत एवढ्या वाढत असलेल्या म्हणजे ज्यावेळी खूप कमी संख्या होती त्यावेळी दिले जरूर आभारी आहोत, परंतु आता गरज आहे आणि त्यामुळे साधारणपणे दर महिन्याला यामुळे आता पुढच्या म्हणजे जी काही वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन 300 कोटी रुपये दर महिन्याला फक्त या सगळ्या किट्स आणि संदर्भाने खर्च वाढणार आहे. आणि त्यामुळे आमची इच्छा होती की किमान डिसेंबर-जानेवारी पर्यंत हे करता आलं तर बरं होईल. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांचं ही इज अ ब्लू आईड बॉय ऑफ ऑनरेबल प्राईम मिनिस्टर व्हॉट वी परसिव्ह. त्यामुळे मला असं म्हणायचं की एवढे जवळचे संबंध आहेत, चांगले आहेत तर ते जरा वापरा आणि महाराष्ट्राला 300 कोटी रुपये जे काही खर्च येईल तो वाचवला तर निश्चित प्रकारे आम्ही लोकशाही आघाडीच्या वतीनं आपले आभार मानू. त्यामुळे मला वाटतं अशा पद्धतीनं एकदम हात काढून घेणं किंवा मदत काढून घेणं मला वाटतं की हे योग्य गोष्ट असू शकणार नाही. तर त्याची पण काळजी आपण घेण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय संख्या वाढतीये हे मान्य आहे, परंतु केस फॅटल्टी रेट सन्मान्य अध्यक्ष विरोधी पक्ष नेते आपला कमी होत चालला. शेवटी आता 2.59 हा आपला त्या ठिकाणी केस फॅटल्टी रेट आहे. डबलिंग रेट 35 आहे आणि या सगळ्या अनुषंगाने आपण जे काही टोकाचे प्रयत्न करायचे अध्यक्ष महोदय ते टोकाचे प्रयत्न करतोय. रिकव्हरी रेट आपला 75% अध्यक्ष महोदय वर आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला म्हणायचं रिकव्हरी रेट सुद्धा आता पुण्याचा रिकव्हरी आपण हॉटस्पॉट म्हणतो पण 85% अध्यक्ष महोदय पुण्याचा रिकव्हरी रेट आहे. आणि म्हणून मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपण सगळ्या दृष्टिकोनातून आता आपण अध्यक्ष महोदय प्रायव्हेट लॅबच्या टेस्टिंगच्या संदर्भाने अध्यक्ष महोदय 1200 रुपये मी पुन्हा जबाबदारीने सांगेल देशामध्ये सगळ्यात कमी RT-PCRच्या टेस्टिंगचा रेट जर देशात कुठं कमी असेल अध्यक्ष महोदय तो महाराष्ट्र राज्यामध्ये आहे की तो 4500 रुपये केंद्र सरकारने केला होता तो आता 1200 रुपयावर आपण आणलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकच दर्शवितात की आम्ही सामान्य माणसाशी बांधिलकी आहे आणि ती बांधिलकी आम्हाला कुठल्याही परिस्थितीत टिकवायची आहे, वाढवायची आहे, तो विश्वास वाढवायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय आम्ही कटिबद्ध आहोत. जरूर काही भ्रष्टाचाराची किंवा काही कामं लवकर होत नाहीत किंवा काही सुविधा नाही. अध्यक्ष महोदय मी तर असं म्हणेल खरं तर मी तर चार्ज घेतला सन्मान्य विरोधी पक्ष नेते आणि मला कोरोनाची सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. त्यामुळे सगळ्या परिस्थितीवर मला जसं आहे कंडिशन त्या ठिकाणी मला सहन करावं लागलं. त्यामुळे मागची जी कंडिशन होती तीच कंडिशन मी घेतलेली आहे. त्यामुळे मागची कंडिशन ही आपल्याकडूनच आली आहे. मागची कंडिशन ही विरोधी पक्ष नेते आपल्याकडूनच आलेली आहे आणि त्यामुळं मागच्या कंडिशनवर आम्ही घेतलेली आणि म्हणून माझं म्हणणं आहे महाजन साहेब आपण अजून आहे ना वेळ. त्यामुळे अध्यक्ष महोदय मला एवढंच सांगायचंय की काही महत्वाच्या सूचना ज्या आहेत चांगल्या ज्या सूचना केलेल्या आहेत आम्ही नक्की RT-PCR टेस्ट वाढवू. अध्यक्ष महोदय रेमडेसिवीर आणि हे तुम्ही जे सांगितलं गरीब माणसासाठी मग तो खासगी हॉस्पिटलमध्ये जरी असेल तरी सुद्धा त्याला रेमडेसिवीर गव्हर्नमेंटच्या वतीनंच दिलं जाईल ही सुद्धा आम्ही निश्चित प्रकारे तुमची सूचना
मान्यच करू हे मी या निमित्ताने सांगेल. आणि अध्यक्ष महोदय, जे काही आता साईड इफेक्टचा विषय आहे तर त्यासाठी सुद्धा एक स्पेशल सेल प्रत्येक महाविद्यालयीन किंवा मोठ्या हॉस्पिटल्समध्ये अध्यक्ष महोदय हे जे काही साईड इफेक्टचे ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भातला आम्ही स्पेशल सेल आम्ही तयार करू हाही विश्वास या निमित्ताने सांगतो. आरोग्य विभागाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती करतो. धन्यवाद. माननीय मागणी क्रमांक G1 मधील बाब क्रमांक 29 व 30, मागणी क्रमांक G5 मधील बाब क्रमांक 31 व मागणी क्रमांक G9 मधील बाब क्रमांक 32 या पुरवणी मागण्यांच्या दत्ततम व भारित अशा एकूण अनुदानाच्या 12,000 कोटी 21,21,000 फक्त एवढ्या रकमेच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्याची मी सभागृहाला विनंती करतो. तसेच मी सन 2020-21च्या वर्षातील नियोजन विभागाच्या बाब क्रमांक 57 ते बाब क्रमांक 59 मधील 32 कोटी 4,000 रुपये इतक्या रकमेची पुरवणी मागणी मंजुरी करता सभागृहासमोर सादर केलेली आहे. सभागृहाने सदर पुरवणी मागण्याला मंजुरी द्यावी अशी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यांवरील एकूण 9 सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यापैकी 2 मान्य झालेल्या आहेत, 7 अमान्य झालेल्या आहेत. सदर सूचना कारवाईसाठी संबंधित विभागास पाठवण्याचे त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, इथे गृह विभागाच्या ज्या संबंधित मागण्या आहेत आणि त्याच्यावर प्रामुख्याने जी चर्चा झाली त्याच्या बाबतीत फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की दिशा कायद्याच्या बाबतीत जो आपण प्रश्न उपस्थित केला, दिशा कायदा आमचा संपूर्ण तयार आहे. फक्त कोविडची परिस्थिती चालू झाल्यामुळे सध्या आम्ही तो थांबवलेला आहे. थोडी कोविडची परिस्थिती कमी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये दिशा कायद्याची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत, हे प्रामुख्याने इथे मी आपल्याला सांगू इच्छितो. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, इथे गृह विभागाची संबंधित बाब क्रमांक 8 ते बाब क्रमांक 13 अशा एकूण 6 पुरवणी मागण्याच्या बाबतीत जी आमचं मागणी आहे 242 कोटी 97,35,000ची, ती आपण मंजूर करावी अशी मी सदनाला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, महसूल व वन विभागाच्या महसूल प्रभागाच्या पृष्ठ क्रमांक 13 वरील मागणी क्रमांक C1 ही सभागृहाने मान्य करावी अशी मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने नगर विकास विभागाकरता सन 2020-2021 या वित्तीय वर्षासाठी मागणी क्रमांक F5 मध्ये बाब क्रमांक 28 अन्वये कार्यक्रमावरील खर्चासाठी मागणी केल्याप्रमाणे एकूण रुपये 500 कोटी इतक्या रकमेची पुरवणी मागणी सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर करीत आहे. मी आपल्या मार्फत सदर मागण्यांना मंजुरी देण्याची विनंती सभागृहास करतो.